आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा, आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचा, आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेबांचा, आदरणीय नारायण राणे साहेबांचा, आदरणीय BR अंतुले साहेबांचा, या नेत्यांनी या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम, या महाराष्ट्राला समृद्ध करण्याचं काम प्रामाणिकपणे या महाराष्ट्रामध्ये केलं, हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. आणि आज सारे स्वबळावर लढतायत. पण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं बळ जे आज आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळत आहे, हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं बळ आहे. आदरणीय सोनिया गांधी आणि आदरणीय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढायला आम्ही सज्ज झालेले आहोत. या महाराष्ट्रामध्ये अनेक लोक कल्याणकारी निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि राज्यातले आमचे सारे नेते यांनी केलेले आहेत. गेली 15 वर्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार राहिलं. आता आघाडीमध्ये बिघाडी का झाली हे नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी सांगतील. आता ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतोय आणि म्हणून त्याच जिद्दीनं त्याच तयारीनं आपण सर्वांनी कामाला लागावं एवढं सांगतो.